ज्या देशातल्या कंपन्या आम्हाला रासायनिक खतं औषधं हे तणनाशक विकता त्याच्या आमच्याकडनं डॉलर्समध्ये 100 पटीने पैसे घेता बरोबर आणि आमचा माल नेल्यावर ते समुद्रामध्ये फेकून देतात. काय म्हणता, तुमचा माल युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये चालत नाही. मग तुमचे केमिकल आमच्याकडे कसे काय चालतात, पळतात? कारण आम्ही येडे आहोत ना. मागच्या 30 वर्षापासून मी राहिला पुण्यामध्ये. एनजीओचा सीओ होतो मी. बर. पॅन इंडिया हेड होतो. पॅन इंडिया ऑपरेशन माझ्याकडे. बापरे. बर बर बर. माझा टर्नओव्हर जवळजवळ म्हणजे 400 करोडचा वगैरे होता. तेवढं म्हणजे वार्षिक तेवढं बजेट मी मॅनेजमेंट करायचं. तुम्ही हायब्रिड व्हरायटी आणल्या, हायब्रिड व्हरायटीबरोबर तुम्ही रासायनिक खतं आणली. का आणली? कारण त्या राक्षसी व्हरायटींची भूक काय ऑर्गॅनिकनी भागत नाही, म्हणून तुम्ही रासायनिक खतं आणली. पण ते खतं टाकायला किती पाहिजे? तुम्ही जेवणामध्ये मीठ किती वापरता? तेवढीच रासायनिक खतांची गरज होती. मग त्या चिमूटभर मिठामध्ये कशी काही चव येत होती? कारण बाकीचं भाजी होती ना. आज मातीमधली भाजी गायब आहे, तुम्ही नुसतं मीठ टाकू राहिले. तुम्हाला वाटतं मिठावच येऊ राहिली, चवच मिठाची आहे, दुसरी कायचीच नाही, असं तुम्ही म्हणून राहिले आज. हे मी तुमच्याकडे सल्ला घ्यायला आलो का, म्हणजे मी शेती करावं का, त्या शेतीत उतरावं का, डाळिंबाच्या याच्यात उतरावं का, डाळिंब पीक करावं का? वडिलांचं काय म्हणणं आलं की याच्या मागे तू सगळं जॉब केलेला आहे, शेती तू कधी केली, अनुभव नाही. मग आतापर्यंत जेवढे डाळिंब पीक करतायत त्यांनी का नाही कमवले पैसे? यांनी का नाही कमवले? कारण पैसा हा म्हणजे असं त्यांच्याकडे दिसतो. या वर्षी आला का पुढच्या 2 वर्षामध्ये गायब होतो त्याच डाळिंबामध्ये. म्हणलं नाही, मला एकदा काही तज्ञ लोकांना भेटून द्या, त्यांच्याशी मला बोलून द्या, मग तिथून आपण निर्णय घेऊया. आणि पहिलं मला नाव तर तुमच्या डोक्यात आलं. म्हणजे तुम्हालाच मला ऍक्च्युअली भेटायचं होतं. तर पूर्वी आम्ही ऊस करायचो तर आमच्याकडं ट्रक भरून केमिकल यायचे. का तुम्ही ज्यावेळेस खतं आणायचे, तुमचं सर्वात अगोदरचं ॲव्हरेज, हायेस्ट ॲव्हरेज, नंतर शेवटी आलेला ॲव्हरेज किती फरक पडला ऊसाचा? बरंच तरी पण किती पडला? म्हणजे नेमकी काय चुकतंय? तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस तुम्हाला कसं काय रिझल्ट भेटत होते? आता खतामध्ये प्रॉब्लेम आला का काय? शेतकरी आज कलंकित कोणामुळे? माती कलंकित केली ना त्यांनी. कोणाच्या नादी लागून? या विदेशी कंपन्यांच्या नादी लागून. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही व्हरायटीबद्दल काम करता, मातीवर कोणी काम करते का? आपली जी पारंपरिक शेती ती जर आपण सशक्त केली, आपली पारंपरिक शेती काय म्हणते की तुम्ही मातीला श्रीमंत करा. मला सांगा, उंदराला खायला मांजर आहे की नाही? मग किडीला खायला दुसरी कीड आहे की नाही? रोगाला खायला दुसरा रोग आहे की नाही? पण आम्ही काय केलं, ती साखळीच तोडून टाकली. तुमच्या काळात जी शेती सहज पिकत होती ती आज खर्च करूनही पिकत नाही, आणि म्हणून शेती परवडत नाही. कारण तुम्ही उलटी गाडी चालू राहिली, रिव्हर्स गिअरमध्ये. मला सांगा, कमजोरीमुळे रोग येतो का रोगामुळे कमजोरी येते? आपण मातीचा वापरच करीत नाही, आपण नुसता खतांचाच वापर करू राहिलो. शेतकरी आज वातावरणाला जास्त दोष देतो का मातीला? पीक आणि निसर्ग याचा मध्यस्थी माती आहे, आणि मातीत जर तुम्ही नासवली तर निसर्गाचा संपर्क काय झाला? तुटला. म्हणजे आमच्या मातीला सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे, रासायनिक खतांची गरज आता तर नाहीच. कित्येक वर्ष टाकायची गरज नाही, 50 वर्ष सुद्धा एवढं टाकून ठेवलंय. तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलं की ती कमजोरी दूर कशी करायची, तर तिला काय करायचं? सेंद्रिय कर्ब वाढवायचं. चौथा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही पांढरी मुळी आणि पानाचं आरोग्य ह्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांना आम्ही शिकवतो की योग्य दिशेने शेती करा, उलट्या दिशेने शेती करायची बंद करा. आता तुम्ही म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर फिरले तुम्ही. हो 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 हो. आता एक मिनिट, तुमचं वैयक्तिक शरद किंग का म्हणजे आपलं हे भगवान? तर ऍक्च्युली ना, म्हणजे कोलार आमचं गाव, म्हणजे कोलार पण गाव नाही. कोलारपासून 4 किलोमीटरवरती आमचं गाव आलं, पाथरे म्हणून गाव आलं. पाथरे. अच्छा. तर तुम्हाला भेटायचं कारण हे की मी तुम्हाला जवळजवळ 2-1 वर्षापासून कंटिन्यू फॉलो हे करतो तुम्हाला. बरं. व्हिडिओवरती, युट्यूबवरती. आणि मागच्या 30 वर्षापासून मी राहिला पुण्यामध्ये. एका कंपनीचा सीओ होतो मी. अच्छा, म्हणजे तुम्ही गावाक नाही? मी शेती नाही करत. अच्छा, तुम्ही तिकडं? हा, मी पुण्याला होतो. मागच्या 30 वर्षापासून जॉब करत होतो. हेच शेती करत होतो? वडील शेती करत होते. तर 30 वर्ष जॉब केल्यावरती मी आता जस्ट म्हणजे आता जॉब मधून बाहेर पडलो, रिटायरमेंट. 30 वर्ष नोकरी केली? हा, 30 वर्ष नोकरी. कसली नोकरी होती? म्हणजे आमचं एक सोशल याच्यामध्ये होतो, एनजीओ होता. बर. त्यामध्ये एनजीओचा सीओ होतो मी. बर. पॅन इंडिया हेड होतो. पॅन इंडिया ऑपरेशन माझ्याकडे. बापरे. बर बर बर. हा, तर ऍक्च्युली कसं राहायचं का, पुऱ्या इंडियामध्ये वर्षातून 4-5 माझे चक्कर व्हायचे. पूर्ण भारत फिरायचं? पुरा भारत फिरायचो. बर बर. पुरा भारत फिरायचो मी. त्याच्यामुळे काय झालं, म्हणजे याचे हळूहळू दुष्परिणाम हेल्थवरती पण व्हायला लागले. तर जसं 50 क्रॉस केलं, 51 क्रॉस केलं, तुम्ही रिटायरमेंट घेऊन टाकले. बर. अरे वा. तर रिटायरमेंट घेतल्यावरती मग आता खाली पण बसत नाही, असं म्हणजे रिकामं काय करतात. रिकामा माणूस मग थोडासा वीक होतो. सैतानाचं घर. हा, मग कुठंतरी इन्व्हॉल्व्ह व्हायचं, तर मग आपल्या याच्यामध्ये व्हावं, म्हणजे शेतीच करूया. बर.
आता शेतीमध्ये तुम्ही रिटायर कधी झाले? रिटायर होऊन मला जो वर्ष झालं. बर. पण म्हणजे पण कसं झालं, बाकी सगळं सेटलमेंट अभ्यास आणि तयारी, अभ्यास करता हे करता, तर मी थोडासा टाइम घेतला. आता गावाकडे आले का शहरात जाईल? गावाला आलो होता, राहायला वगैरे गावाला आलो मी आता. बर बर. हा, म्हणजे असं पुण्यात जाऊन येऊन असतो, पण राहायला गावाला चालू होता. आणि आता शेती मी आता टेक ओव्हर करतोय आता. बर. हा, तर आता मी म्हणजे थोडस वैदिक कडे का आलो मी का, म्हणजे मी म्हणजे आउट ऑफ इंडिया पण बरंचसं फिरलेलं आहे. बर. युरोपियन कंट्रीज वगैरे येते, तर तिथं आपला इंडियन माल तिथं घेत नाही, पहिली गोष्ट. ठीक आहे, कारण मध्ये आपला ते आपण पास होत नाही आपण. आणि युरोपियन मी म्हणजे शेती वगैरे बघितलेली आहे, जे आपल्याकडे युज करतात ते तिथं युज करत नाही. म्हणजे रासायनिक खतं, रासायनिक्स वगैरे हे करत नाही. आपले जो माल आहे, म्हणजे तुम्हाला थांबवतो मी, इथे जो माल पिकतो द्राक्ष वगैरे किंवा जे आहे, पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये युरोपियन कंट्री आपला मेजर बायर होता. त्याच्यामुळे उच्च दर्जाचे बाजार आपल्या शेतकऱ्यांना मिळायचे द्राक्षामध्ये. तो आता बाजारच मिळते, त्यामुळे लोक द्राक्षामध्ये भयानक खर्च करायचे, 2-2 लाखापर्यंत. आणि आता तो बायर बंद झाला, त्याच्यामुळे मग आता द्राक्ष बागा सणातना उपटू राहिले लोक, कारण त्यांनी खर्च करायची लेवल क्रॉस केली सगळी. त्यांनी मातीवर काही कामच नाही केलं, ते फक्त PGR वर काम करायचे, वॉटर सोल्युबल वरती आणि मॉलिक्युल वरती. तर मग ते तुम्ही जे पाहिलं सगळं ते होतं. तर मी आउट ऑफ इंडियन आपली इंडियन म्हणजे फार्मिंगची परिस्थिती, कारण इंडियन फार्मिंग मध्ये मी पहिले इन्व्हॉल्व्ह होतो, कारण आमच्या एनजीओच्या थ्रू आम्ही बरेचसे फार्मर्सला सपोर्ट करत होतो. काय बात करता? वॉटर याच्यामध्ये म्हणजे आपलं तळे बांधून देणं. बर. माझा टर्नओव्हर जवळ म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 400 करोडचा वगैरे होता. तेवढं वार्षिक तेवढं बजेट मी मॅनेजमेंट करायचं, तेवढं मी ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन करायचं, डेव्हलप करायचं. वाह, ठीक आहे. त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांबरोबर संबंध होते. काय झालं तर म्हणजे जसं आमच्या वडिलांच्या काळामध्ये रासायनिक, त्यावेळेस तुम्ही मदत करत होते, त्यामुळे ते संबंध होते. आणि आता तुम्हाला प्रत्यक्ष ते करायचंय. आता करायचंय. ठीक आहे. आता माझा म्हणजे तुम्हाला भेटण्याचं कारण काय माहितीये का, आता शेतीमध्ये मी उतरणार आहे, पण मी आतापर्यंत म्हणजे ऐकत आलो की शेतीमध्ये परवडत नाही, शेती करूच नको. बरोबर राहिलो. बरोबर. मी बऱ्याचशा म्हणजे वर्षभर मी थांबलो नाही, बऱ्याचशा डाळिंबवाल्यांना पण भेटी दिल्या, बागांना पण भेटी दिल्या. बरोबर. म्हणजे महाराष्ट्राचा जो निम्मा महाराष्ट्र मी फिरून काढला. तर काही शेतकऱ्यांकडून मला आलं का तुम्ही करा, बिंदास करा, डाळिंब पीक आहे, तुम्हाला तोटा देणार. बरोबर. खर्चाला खर्च मिळवीन, पण तोटा देणार नाही, मग प्रॉफिट मिळणार. हे झालं. काही जवळच्या लोकांनी विचारलं, संबंधित वगैरे, म्हणजे तू त्याच्यामध्ये पडूच नको. बरोबर. तुझं ते कामच नाही, तू पडूच नको, तू याच्यापूर्वी काही शेती केली नाही. बरोबर. कसं का एक कुठल्या तज्ञ व्यक्तीला विचारणं आणि त्याचा हे घेणं, अज्ञ व्यक्तीला विचारणं. बरोबर. त्याच्यावर मग म्हणलं तुम्हाला एकदा भेटावा, तुमचं एकदा करा का बाबा, खरंच मी म्हणजे शेतीमध्ये उतरावा का. कारण कसं शेतीमध्ये उतरवणं निवड पैशाचं हे नाही राहत. आपलं पैसा आपण इन्व्हेस्ट करतो, पण त्याच्यावर टाइम इन्व्हेस्ट करतो, जीवन इन्व्हेस्ट करतो. आता मी जर शेतीमध्ये उतरलो तर पुढच्या 20-25 वर्ष तर शेतीमध्ये राहणार. माझ्या आयुष्यातलं मी म्हणजे जर 35% अनमोल काळ त्याच्यामध्ये जाणार. बरोबर. पण मग हे मी तुमच्याकडे सल्ला घ्यायला आलो का, म्हणजे मी शेती करावं का, त्या शेतीत उतरावं का, डाळिंबाच्या याच्यात उतरावं का, डाळिंब पीक करावं का. ओके. आणि मी असं एक ऐकलं, म्हणजे आता तुमच्याच याच्यातून व्हिडिओ का तुमची बरीचशी टीम फील्डवरती पण असते, तिथून मला सपोर्ट मिळेल का. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? चांगलं नाही, पण हे काय चाललंय डोक्यात आहे, ते पैसे घालवायचे, स्टॉक आहे तो बॅलन्स ठेवायचा पुण्याला, तर नाही चांगलं आहे. आता वडिलांचं काय म्हणणं आलं मी सांगतो, त्यांनी बोलला वडिलांचं काय म्हणणं आलं की याच्या मागे तू सगळं जॉब केलेला आहे, शेती तू कधी केली, अनुभव नाही. ठीक, जे अनुभवी लोक तेच फेल आहे, तेच रडू राहिले. बरोबर आहे का नाही? आमच्या गावातले तसेच आहे सगळे. तुमच्या गावामध्ये यशस्वी डाळिंबाचे शेतकरी किती, बाबा त्यांनी बंगले बांधले, फार प्रगती केली नाही. असं म्हणजे त्यांचं मला क्वेश्चन तो आला, ते मला काय नाही, तू नोकरीमधून तू चांगलं घर बांधलं, नोकरीमध्ये बंगला बांधला, नोकरीमध्ये पुण्यात फ्लॅट घेतले, नोकरीमधून तू सगळं प्रगती केली. बरोबर. पण मला डाळिंबाचा एक पण शेतकरी दाखव जे म्हणतात वर्षाला का आम्ही 50 लाख कमवले, 1 करोड कमवले. बरं, म्हणले बी मागे शिल्लक काय दाखव. पण ते म्हणतात की अजून घराची पत्रिका बदलली नाही. मग हा त्यांचा मला मोठा क्वेश्चन. जुगार खेळायला जातात काय नंतर कमवल्यावर? आता युट्यूबवर एवढे व्हिडिओ येतात काय आम्ही एवढे कमवले, आम्ही तेवढे लाख कमवले, मग ते कमवले जाता कुठे घेऊन पैसे. कारण कसं आहे सर, राम सर, पैसा हा शांत बसत नाही. खरंय, चंचल आहे तो. बरोबर, चंचल आहे. नाही, त्याला मी शांत बसू पण नाही शकत. बरोबर. मी जर आज 1 करोड रुपये कमवले तर मी त्याचं काही त्याला उभं करणार, केलंच पाहिजे. बरोबर. तर मला वडिलांचा पहिला क्वेश्चन आला, तू त्याच्यामध्ये पडतोय
मग आतापर्यंत जेवढे डाळिंब पीक करतायत त्यांनी लोकं, का नाही कमवले पैसे? यांनी का नाही कपवले? कारण पैसा हा म्हणजे असं टिकत नाही. चंचल दिसतो. या वर्षी आला का पुढच्या 2 वर्षामध्ये गायब होतो त्याच डाळिंबामध्ये. तर मग म्हणे का तुझं एवढं चांगलं चाललंय तर तू कशाला पडतो याच्यामध्ये? म्हणलं नाही, मला एकदा काही तज्ञ लोकांना भेटून द्या, त्यांच्याशी मला बोलून द्या, मग तिथून पुढे आपण निर्णय घेऊया. आणि पहिलं मला नाव तर तुमच्या डोक्यात आलं. म्हणजे तुम्हालाच मला ऍक्च्युली भेटायचं होतं. नाही, कारण मागच्या 2 वर्षापासून मी तुम्हाला फॉलो करतो. डाळिंबाचे तज्ञ आहे ना तुमच्या भागामध्ये? नाही आहे, भरपूर आहे, कन्सल्टंट भरपूर आहेत, डाळिंबाचे तज्ञ भरपूर आहेत. पण कसं आहे माहिती का सर, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक, बरोबर? ॲलोपॅथिकचा इम्पॅक्ट लगेच होतो, लगेच तुम्ही बरे होता, लगेच होतो, पण याच्या शरीरावर कालांतराने परिणाम होतो. ॲलोपॅथी प्रतिक्रिया करते. प्रतिक्रिया म्हणजे काय? पोरगं रडू राहिले ना, चल कानामागे द्यायची, त्याला ही ॲलोपॅथी. बरोबर. आणि त्याला प्रेमाने का दुखतंय, त्याचं का रडतंय, त्याचं कारण समजून घेऊन ते कारण दूर करणं याला आयुर्वेदिक म्हणतात. हा फरक आहे. बरोबर. तर मग माझं असं म्हणणं होतं का, म्हणजे आता कसं ज्यावेळेस आम्ही पहिले शेती करत होतो, आता वडिलांना पूर्वी 30 एकर जमीन येते, तर पूर्वी आम्ही ऊस करायचो तर आमच्याकडं ट्रक भरून केमिकल यायचे. बापरे. म्हणजे जे आम्ही खतं आणायचो वडीलच घ्यायचे, ट्रकच आणायचे. श्रामपूरवरून ट्रक यायचे आम्हाला. का हो, तुम्ही ज्यावेळेस खतं आणायचे हो. तुमचं सर्वात अगोदरचं ॲव्हरेज, हायेस्ट ॲव्हरेज, नंतर शेवटी आलेला ॲव्हरेज किती फरक पडला ऊसाचा? बरंच फरक. तरी पण किती पडला असं? 30-40 टन पडतो. म्हणजे 1 नंबरला तुम्हाला ऊसाचा ॲव्हरेज यायचा 70-80 हो. आणि नंतर यायला लागलं 40. 40. आणि खर्च पूर्वीचा ना आताचा नाही ते आहे, आता खर्च जास्त आहे. किती पट वाढला असेल? पूर्वी खर्च किती होता? 10-1,000 रुपये. हा. आता किती खर्च येतो? आता 40-45 हजार रुपये. बरं 45,000 रुपये खर्च करून वरून ॲव्हरेज निम्म करून घ्यायचं. म्हणजे नेमकी काय चुकतंय? तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस तुम्हाला कसं काय रिझल्ट भेटत होते? आता खतामध्ये प्रॉब्लेम आला का काय? नाही खतात पण आहे ते बी आहे. परत आमचे कारखाने बी चांगले नाही राहिले. नाही ॲव्हरेज नाही यायला कारखाने काय करतील? नाही आवरेज मिळते वर्ग, पण ते टनी सोडलं म्हणजे. ते जाऊ द्या, पण ज्यावेळेस मला सांगा, तो मुद्दा आहे, तो डोक्यात घातलेला आहे आपल्या. तो कुणी घातला माहिती का आपल्या डोक्यामध्ये? ह्या रासायनिक दुकानदारांनी. का? कारण प्रत्येकजण आपल्यावरची घाण कोणावर लोटतो? कोणावर? आपली जबाबदारी कोणावर झटकतो? समजा तुमच्या अंगावर घाण पडली, तुम्ही ते ठेवणार आहे का? तुम्ही काय करणार? लगेच झटकून मोकळे होणार. हे लोक जे केमिकलवाले आहे, ज्यांच्याकडून तुम्ही लाखो रुपयाचा खर्च आणत होते, खतं आणत होते, ते लोक कधी म्हणले का आमच्यामुळे तुमचं ॲव्हरेज कमी झालं? असं एकतरी दुकानदार म्हणतो का? नाही म्हणत. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, काटा मारतात हे कारखाने लोक, ते एक विषय. पण तो एवढा बी नाही मारू शकत. ते डायरेक्ट 40 क्विंटलचा 40 टनाचा काटा मारतील का? म्हणजे काटा मारतील 2-4 टनाचा. बरोबर आहे की नाही? पण हा 20-30-40 टनाचा काटा कोणी मारला? हा केमिकलने मारला ना काटा. मग केमिकलने मारलेला काट्यावर कोणाच लक्ष नाही, पण कारखान्याने मारले काढले. ठीक आहे, तो चुकीचाच भाग आहे. पण तिथं कोण आहे? सगळे निवडून दिलेले डायरेक्टर कोण आहे? बरोबर आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण ह्या मुद्द्यामध्ये फार गंभीर झालं पाहिजे की तुम्ही कारखान्याच्या बाबतीमध्ये निष्कलंक होऊ शकता, परंतु मातीच्या बाबतीमध्ये निष्कलंक आहे का तुम्ही? नाही. आम्ही माती कलंकित केली ना, म्हणून आम्ही शेतकरी आज कलंकित कोणामुळे? माती कलंकित केली ना त्यांनी. कोणाच्या नादी लागून? या विदेशी कंपन्यांच्या नादी लागून. बरोबर आहे की नाही? आज तुम्ही व्हरायटीबद्दल काम करता, मातीवर कोणी काम करते का? करताय का? म्हणून ते फेल आहे. तुम्ही जर मला सांगा, आता तुम्ही कारमध्ये आले, तुम्ही आता इथून जाताना रिव्हर्स गिअरमध्ये गाडी घेऊन जा. नाही शक्य. का बरं? कसं का बरं चालत नाही का रिव्हर्स गाडी? चालते. मग त्यांनी काय होईल? ऍक्सिडेंट वगैरे. बरोबर आहे. सेम शेतीमध्ये झाला. शेतीमध्ये पूर्वी तुम्ही तुमच्या आजोबांच्या वडिलांच्या काळामध्ये सर्वात जास्त लक्ष कशावर असायचं? शेणखतावर. शेती करायची तर शेणखत. शेणखत नसेल तर शेती करायची नाही, मजुरी करायची. हे बरोबर एक चूक आहे? बरोबर. हां, माझ्या आजोबांक खंडीभर गाया होत्या. खंडीभर म्हणजे किती? 40. बरोबर. 40 गाया होत्या माझ्या आजोबांकडे. बरोबर. आणि मग त्या गाया चरायच्या रानामध्ये ते खत यायचे, त्याच्यावर शेती काय व्हायची? पिकायची. बरोबर आहे की नाही? मग तेव्हा काहीच लागत नव्हतं. परंतु ठीक आहे, तुम्ही हायब्रिड व्हरायटी आणल्या, हायब्रिड व्हरायटीबरोबर तुम्ही रासायनिक खतं आणली. का आणली? कारण त्या राक्षसी व्हरायटींची भूक काय ऑर्गॅनिकनी भागत नाही, म्हणून तुम्ही रासायनिक खतं आणली. पण ते खतं टाकायला किती पाहिजे? तुम्ही जेवणामध्ये मीठ किती वापरता? मीठ काय थोडंच वापरतं. काय जेवढी गरज चिमूटभर. तेवढीच रासायनिक खतांची गरज होती. गरज तेवढीच होती आणि तेवढंच टाकीत पण होते सुरुवातीला. 1 एकरला अर्धी गुणी DAP वापरत होते, अर्धी गुणी युरिया वापरत होते. हे खरं आहे का खोटं आहे? बरोबर. तुम्ही सांगा. मी नंतरच्या पिढीतला. नाही बरोबर. हां, एकरला किती?
अर्धी गुण युरिया ना अर्धी ती बी घाबरत हा बरोबर जळतं का? हा, विचार करा आता किती गुण टाकायचे आता तर भरपूर तरी पण किती टाकायचे तुमच्या तोंडाने सांगा. नाही बरं आज चांगलं 1-2-3 दरम्यान लागतात. 3 बॅगाच टाकत्या 3-4 बॅगा युरियाच्या DAP-च्या 2-4 आहे का नाही. आता मला सांगा अर्धी गुण आणि डायरेक्ट 4 गोण्या तुमच्या चहाच्या कपात मी जर 1 चमचा जर साखर टाकली आणि 8 चमचे साखर टाकली तर काय होईल. पाक होईल चहाचा. चहाचा काय होईल पाक. तुम्ही चहा किती पण वेळा पचवू शकता पाक केला तर नाही पचत. तुमचं काय होणार तब्येत खरं म्हणून बिघडणार. अशीच मातीची आणि पिकाची तब्येत काय झाली बिघडली. मग त्या चिमूटभर मिठामध्ये कशी काही चव येत होती कारण बाकीचं भाजी होती ना. आज मातीमधली भाजी गायब आहे तुम्ही नुसतं मीठ टाकू राहिले. तुम्हाला वाटतं मिठावच येऊ राहिली चवच मिठाची आहे दुसरी कायचीच नाही असं तुम्ही म्हणून राहिले आज. बरोबर आहे का चूक आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये मीठ वाढलं ना म्हणजे क्षार वाढले रासायनिक खतं वाढले. ते का वाढले कारण त्याचा वापर होत नाही म्हणून वाढले. कुठलीही गोष्ट का बरं वाढते आपल्याला समजा तब्येत चरबी वाढली का बरं वाढते. तुम्ही खाल्लेले अन्न तुम्ही संपूर्ण शक्ती खर्च करीत नाही. म्हणून वाटतं. तुम्ही गरज नसताना रासायनिक खतं टाकले जास्त टाकले म्हणून तुमची माती काय झाली बिघडली. कळलं का तुम्हाला किती सोपं उत्तर आहे. हा, बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्ही जे भाजी होती ती भाजी संपली ना तुम्ही नुसतं मिठावरच वागायचं ती म्हणजे मिठाचं चव आहे मग मिठच खाऊ. मग मरायची पाळी आली म्हणून आज प्रत्येक जीव मातीमधला काय होऊ राहिला तडफडू राहिला. हे शेतकऱ्याला कोणी सांगत नाही. आलं लक्षामध्ये. म्हणजे शेतीतल्या अपयशाचं कारण कोण आहे पिकं नाही आहे किंवा म्हणजे परिस्थिती पण नाही आहे तर आपण आहे. आपल्याला शेतीविषयी फारसं नॉलेज नसल्यामुळे त्याचा गैरफायदा जे शिकलेले लोक आहे ते घेत आहे. आज मला सांगा शेतकऱ्याच्या जीवावर कुणीतरी मजा मारते ना. मी पण मारतोय असं तुम्हाला दिसेल परंतु माझं काळीज दर मिनिटाला माझं हृदय दर मिनिटाला धडकताना पहिलं त्याला ही जाणीव आहे की मी आज शेतकऱ्यांमुळे मोठा आहे. कृतज्ञपणा आपण ज्याला म्हणतो. मला जाणीव आहे की माझे वडील कशी शेती करत होते. म्हणजे SCT वैदिक ही कंपनीच नाही आहे हे एक मिशन आहे. लक्षामध्ये मला एक याच्यामध्ये आनंद काय आहे की जर आपण शेतकऱ्यांचं काहीतरी चांगलं करू शकलो तर करावं. इथं जर मूर्ती ठेवली साईबाबांची ती काही शोला नाही आहे ती इथं याच्याकरता आहे की ती माझ्यावर लक्ष ठेवती. बरोबर. माझ्या अंगावर काटा आला बघा तुम्ही. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो मी इमोशनल का बरं होतो कारण मी ते दिवस पाहिले वडिलांचे आणि हे कसं लुटलं जातंय आमच्या मातीला आणि कशा प्रकारे ज्या देशातल्या कंपन्या आम्हाला रासायनिक खतं औषधं आणि हे तणनाशक विकता त्याच्या आमच्याकडनं डॉलर्समध्ये 100 पटीने पैसे घेता. बरोबर. आणि हे आम्ही विष आणतोय 100 पटीने महाग. बरोबर आहे. आणि आमचा माल नेल्यावर ते समुद्रामध्ये फेकून देतात. काय म्हणता तुमचा माल युरोपमध्ये अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चालत नाही. मग तुमचे केमिकल आमच्याकडे कसे काय चालतात पळतात कारण आम्ही येडे आहोत ना. मग आपली पारंपरिक शेती संपली. आपला आज शेती का बघण्याचा दृष्टिकोन समजला. आपण एकमेकाबरोबर लढतोय. म्हणजे शेतीवर ज्या लोकांनी पैसे कमवले त्यातले 90% पैसे 10% भारतात राहिले. 90% कुठे गेले परदेशामध्ये जात आहे रोज. मग आपण जर ह्याच्यामध्ये आपली ताकद वापरली आपली जी पारंपरिक शेती ती जर आपण सशक्त केली. आपली पारंपरिक शेती काय म्हणते की तुम्ही मातीला श्रीमंत करा. मला सांगा उंदराला खायला मांजर आहे की नाही. मग किडीला खायला दुसरी कीड आहे की नाही. रोगाला खायला दुसरा रोग आहे की नाही. पण आम्ही काय केलं ती साखळीच तोडून टाकली. आम्ही मांदीच पाळती नाही त्यामुळे उंदरं वाढली. आम्ही सापांना मारून टाकितो कारण साप दंश करताय. म्हणजे आपण जर सापाला खायला जर काही ठेवलंच नाही तर मग तो माणसाला दंश करेल. तो माणसामध्ये कशाला घुसल बरं. मी कॉमन गोष्ट सांगा वाघ शहरामध्ये कधी घुसतो त्याला शहरामध्ये अन्न नसेल तर अन्न शोधणार ना कुठेतरी. जीव आहे म्हणला शोधणार. तसं तुमच्या जमिनीमध्ये तण वाढणार. जर तुम्ही जर तणाला अनुकूल जर अन्न तयार केलं तर रासायनिक खतं टाकत राहिले तर तण वाढणार. बरोबर आहे की नाही. आज धन वाढायच्या ऐवजी काय राहिलं तण. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का तुमच्या काळात जी शेती सहज पिकत होती ती आज खर्च करूनही पिकत नाही आणि म्हणून शेती परवडत नाही कारण तुम्ही उलटी गाडी चालू राहिली रिव्हर्स गिअरमध्ये. मला सांगा कमजोरीमुळे रोग येतो का रोगामुळे कमजोरी येते.
कमजोरीमुळे रोग येतो आणि कमजोरी कशामुळे येते? वापर बंद झाल्यावर येते. आपण मातीचा वापरच करीत नाही, आपण नुसता खतांचाच वापर करू राहिलो. खतांचा वापर, रासायनिक खत. मला सांगा, मागील 30-40 वर्षामध्ये मातीचा वापर होतोय का खतांचा होतोय? खताचं मागील हजारो वर्ष कशाचा वापर होत होता? ते मातीचं 90% वापर कशाचा होता? बरोबर. मातीचा. आता 90% वापर कशाचा आहे? खतांचा. मग मातीचे कधी दुष्परिणामच नाही झाले ना. अहो, तुम्ही ज्याला लक्ष द्याल तुम्ही तेच ताकदवर होईल ना. आज तुम्ही खतांवर लक्ष देता, मग खतं ताकदवर झाले, रोग ताकदवर झाले, कंट्रोलच नाही होती. मग मला सांगा, रिव्हर्स गिअर म्हटलं मी काय? कमजोरीवर काम केलं पाहिजे का रोगावर काम केलं पाहिजे? पंक्चर झाला तर खेळाने पंक्चर झाला तर खेळा पहिला काढला पाहिजे ना. खेळा तसाच ठेवायचा आणि पंक्चर काढायचं. नाही ही सर्वात मोठी चूक सगळे शेतकरी करतात आणि सगळ्यांनी चूक केल्यामुळे सगळ्यांचं वाटोळं होऊ राहिलं. बरोबर. तेच काय त्यांचा मला प्रश्न आला, सगळे बाग करतात, कुणाचे प्रगती नाही होत आणि तू कशाला त्याच्यामध्ये उडी मारतो? दुसरा मुद्दा काय होता त्यांचा? शेतकरी आज वातावरणाला जास्त दोष देतो का मातीला? वातावरण काही झालं तर कोण काय म्हणतो? नाही जास्त पाऊस पडला. नाही तर काय म्हणतो? नाही पाऊसच नाही पडला ते कुणी नाव ठेवतो, नाही पडला ते कुणी नाव ठेवतो. त्यांनी याला विचारायला पाहिजे मी किती पडू. हा, तुमच्या काळात विचारत होता का पाऊस तुम्हाला किती पडू? नाही हा, नव्हता विचारित. नाही अगदी दुष्काळ जरी पडला तर 5 फूट बाजरी होईल तर ती 2च फूट व्हायची, पण तिला कंस यायचे. हे खरं आहे का खोटं आहे? नाही खरं आहे. भुईमुग आला, पार पाऊस जरी नाही पडला तरी 5-6 शेंगा यायच्या. नाही 50-100 आल्या तर 5-6 तरी पुरेपूर शेंगा यायच्या. हो. आत्ताच्या केमिकल शेतीमध्ये अर्धा भुईमुग वाळून जातो, त्याला एकही शेंग लागत नाही, गागरं सुद्धा नाही लागते. का बरं? त्याचं अर्ध आयुष्यात मरून जातं ते. कारण रासायनिक शेतीने जमिनीशी पिकाचा असलेला संपर्क काय केला? संपून टाकला. निसर्गाशी असलेला संपर्क काय केला? निसर्गाचा भाग कोण आहे? माती आहे का खत आहे? मातीशी. मला सांगा, तुम्ही तुमच्याकडे जे पुढारी जे कोणी मंत्री असतील किंवा आमदार असतील त्यांचा तुमच्यामध्ये जो एक कार्यकर्ता राहतो का नाही, तोच जर वारला मध्यस्थी तर तुम्हाला मंत्र्याची भेट होईल का? नाही. पीक आणि निसर्ग याचा मध्यस्थी माती आहे. आणि मातीत जर तुम्ही नासवली तर निसर्गाचा संपर्क काय झाला? तुटला. निसर्गाचा संपर्कच तुटला. मला सांगा, वरून लाईट येते आणि फ्यूज कनेक्शन मधून तिकडे जाते, आपल्या घरामध्ये जाते किंवा मोटरीवर जाते, फ्यूजच उडाला. लाईट आहे पण तुमची मोटर बंद. निसर्ग आता मदत करायला तयार आहे पण तुमचा फ्यूज उडेल. फ्यूज म्हणजे काय? मातीचा पिकाशी संपर्कच नाहीये, मातीचा निसर्गाशी संपर्क आहे म्हणून तर एवढे वादळ पाऊस हे सगळं येतं. त्यांचा संपर्क एकमेकाशी, आपला नाहीये. गोदावरी पूर्णपणे पानझडी वृक्षांनी अशी झाकून गेली होती. क्षार एवढे होते, एवढे त्या अख्ख्या खडकांना डाग पडायचे. इथं नाशिकमध्ये ते मी अनेक ठिकाणी जे शूटिंग घेतलं होतं, पांढरे डाग पडायचे, चुना लावल्यासारखे डायरेक्ट. एवढा पूर आणला निसर्गाने का ते सगळे क्षार सगळं धुवून नेलं. कुठून नेलं? ते नेलं खाली जायकवाडीला. खरे की नाही? आता जायकवाडी घाण होणार. म्हणजे जायकवाडी एक वर्ष आटलं होतं, त्या वर्षी मी फोटो काढले होते जायकवाडीचे. विमानातून पांढरं फटक पडलेलं दिसत होतं. मला सांगा, जे निसर्ग वापरीतच नाही तुम्ही टाकता कशाला? आणि वरून काय बोंबालता? रिझल्ट नाही. ते नकोचे नाही पिकाला. तुम्ही पिकाला बळजबरी केली केमिकलची का ते पीक कोमात जातं, आजारी पडतं. लोकांना वाटतं हे पीक आहे ना रोगामुळे आजारी पडलं. म्हणजे रोल कोणाचा आहे? निसर्गाचा रोल जास्त आहे. कशामध्ये? मातीमध्ये. म्हणजे निसर्गाचा रोल मातीच्या माध्यमातून, वातावरणाच्या नाही. डायरेक्ट वातावरणाचा पिकाशी काही संबंध नाही. मग मातीचा संबंध आहे जास्त. मग आपण काय सांभाळली पाहिजे? माती बलवंत, पीक पैलवान, वातावरण काय करेल? आणि तिसरी सर्वात मोठी चूक मला एक सांगा, तुम्ही आता भूक लागली, तुमच्या समोर लसणाची मिरची खायचो ना पहिले आपण, मिरचीचा वाटीवर गोळा तुम्ही सुनबाईने दिला आणि चतकुरच भाकर दिली तर खाल ना तुम्ही? कसं काय? का बरं? तुम्ही मिरची भाकर नाही खात? नाही खाणार. मग? पण एवढी थोडीच करणार. मग कसं खाणार? नाही म्हणजे मीठ नाही, मिरची एवढी थोडी करणार. मग नाही आपली जेवढी ते म्हणजे भाकर तेवढीच खाणार. जास्त खाल्ली तर तेवढी समजा तेवढी मिरची बळजबरी तुम्हाला पाच दम. आजीर्ण किती आजीर्ण होईल तुम्हाला? डायरेक्ट हॉस्पिटल. इनकमिंग बंद होईल, आउटगोईंग चालू. बरोबर आहे की नाही? मग तेच आज मातीमध्ये होतं. मातीमध्ये काय हो राहिलं? रासायनिक खत पाहिजे चिमूटभर, आणि जमिनीमध्ये कस म्हणजे ह्युमस म्हणतो आपण त्याला, तो कस पाहिजे जमिनीला जवळजवळ 94%, 94%.
4-5 भाकरी पाहिजे, पातेलभर भात पाहिजे आणि लसणाची चटणी चमच्याभर पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे रासायनिक खतं चमच्याभर वापरायला पाहिजे होते. त्याचं कारण असं आहे, रासायनिक खतांचं पिकामधलं पर्सेंटेज हे सगळ्यांचं मिळून 6% फक्त. किती? 6%. म्हणजे माती का बरं नासली? कारण आम्ही अनावश्यक काय टाकलं? खत टाकलं. म्हणजे मी तुम्हाला आता काय म्हटलो, ह्युमस म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजेच मातीला ऑर्गॅनिक मॅटर, शेणखत ताजं कुजलेलं प्रचंड आणि पूर्ण शक्तिशाली, जनावरं जंगलात चालतात असं शेणखत 20 ट्रॉल्या असेल तर रासायनिक खत 2 बॅगा टाकायला परवानगी. अशी शेती जर केली असती तर ती नापीक झाली नसतं. पण इथं उलटा कार्यक्रम आहे. 2 ट्रॉल्या शेणखत आणि 20 बॅगा रासायनिक खत. असंच ठिकाणी. बरोबर, उलटच. मग मी मगाशी तुम्हाला म्हटलं मिरचीचा गोळा वाटी भरून चतकुर भाकर, तर का राग आला तुम्हाला? तुम्हाला अजीर्ण होतं, मातीने झालं का? मग त्याच्यामुळे आज माती भुरकट पडली, मातीमधून पाणी प्यायच्या लायकीच राहिलेलं नाही, मातीमध्ये पिकं लावले का जळून जाता, बी जळून जातं. कारण मातीमध्ये काय सुटली? आग, जशी मिरचीने आपल्या पोटात सुटते. अशा प्रकारे तिसरा मुद्दा लक्षात आला. म्हणजे आमच्या मातीला सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे, रासायनिक खतांची गरज आता तर नाहीच. कित्येक वर्ष टाकायची गरज नाही, 50 वर्ष सुद्धा एवढं टाकून ठेवलंय. पुढचे 50 वर्ष, मी तर म्हणतो 500 वर्ष रासायनिक खत टाकायची गरज नाही, एवढं आमच्या मातीमध्ये जमा झालं. हे शास्त्रीय ज्ञान तुम्हाला मी सांगतो. बरोबर आहे? बरोबर. तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगितलं की ती कमजोरी दूर कशी करायची, तर तिला काय करायचं? सेंद्रिय कर्ब वाढवायचं. आता सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी शेणखतं, कोंबड खतं किंवा बाकीचे खतं चालणार का? नाही चालणार. कारण त्या सगळ्यांचे स्रोत आता खराब झालेले आहे. आपल्या सगळ्या जनावरांना चारा जो आहे तो रासायनिक खतांचा आहे. पाणी खराब आहे, मग त्यांचं शेण ऑर्गॅनिक कसं काय राहील? म्हणून तुम्हाला ते स्रोत जास्त वापर, म्हणून आपण कृषी अमृत काढलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये RNPH, रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर, हेल्थ चार्जर, हे प्रत्येकजण 4 प्रकारचे ज्या पोषण आहे त्याच्यामध्ये 600 ग्रॅमचे पुढे आहेत आणि 3 किलोचे पुढे आहेत. तर तुमचं जर एक छोटंसं 5 गुंठे आहे तर 600 ग्रॅमचा पुडा वापरा. तुमचं 1 एकर आहे तर 3 किलोचे पुडा वापरा. हे तुम्ही बेसल डोस्टर टाकले कृषी अमृतमध्ये, सर्व प्रकारचे ऑर्गॅनिक मॅटर्स एकत्र आहे. जसं आपण म्हणतो वेगवेगळ्या पेंडी, त्याच्यानंतर तुमचं तंबाखू डस्ट, बोन मिल, असं विविध प्रकारचे त्याच्यामध्ये 16 कंटेंट एकत्र करून ते 6 महिने कुजवलेले. कृषी अमृत हे तयार केलेलं खत आहे, पौष्टिक. ते खत आणि प्लस हे जे जडीबुटी आहे आणि त्याच्याबरोबर आपण दाणेदार खतं तयार केले वैदिकचे. म्हणजे ज्या वनस्पती आहे निसर्गातल्या त्या वनस्पतीपासून दाणेदार खतं बनवले. ते खतं ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये टाकणार तेव्हा जमिनीमध्ये जी मेलेली अन्न साखळी आहे, गांडूळं, जीवाणू, बुरशा, नेमॅटोड, त्यानंतर आपले आर्थ्रोपॉड्स, अशी विविध प्रकारचे हजारो प्रकारची जीव, मी तुम्हाला 4-5 नावं सांगितले, त्यांची एक साखळी आहे, जी फॅमिली आहे. ती फॅमिली आम्ही जिवंत करतो वैदिकने. मग ती फॅमिली जिवंत झाली की तुम्हाला तुमच्या फॅमिलीला शेताकडे बघायची गरज नाही. तुम्ही शेतात जाऊन आनंद घ्यायचा, जसे तुम्ही पूर्वी घेत होते. पूर्वीचा शेतकरी शेताचे आनंद घ्यायचा का नाही? तो पाणी लागला का पूजा करायचा, माल हार्वेस्टिंग करायला आला का सुगीच्या दिवसामध्ये तेव्हा पूजा करायचा का नाही? म्हणजे आता आनंद कुठे गेला कोणाचा? कुठंच आनंद नाही गेला. फार लाखो रुपये झाले तरी पण तो सेलिब्रेट नाही करत. करतो का? नाही. का बरं सेलिब्रेट करत नाही? कारण मातीचं वाटोळं करून पिकवतो ना तो. सेलिब्रेट कसं काय करेल? बरोबर. का तुमच्या घरामध्ये एखादा आनंदाचा प्रसंग घडला आणि एखादा माणूस गेला तर तू सेलिब्रेट होतो का? नाही होत. बरोबर आहे की नाही? गंज आनंदाचा प्रसंग आहे पण सेलिब्रेट नाही होत. का नाही होत? कारण जो माणूस गेला त्याचं दुःख जास्त राहतं. म्हणजे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे का मातीला नाश करून, मातीला नापीक करून, निर्जीव करून ही माणसं श्रीमंत होत आहे, म्हणून सेलिब्रेशन नाही. म्हणून जरी कोणाचे पैसे झाले तरी त्याचा नावलौकिक होत नाही आणि तो टिकत सुद्धा नाही. आलं लक्षामध्ये? कारण ती मेलेली माती परत जिवंत करायला ते पैसे परत लागतात. राईट? मग चौथा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही पांढरी मुळी आणि पानाचं आरोग्य ह्याच्यावर काम केलं पाहिजे. आम्ही आज कशावर काम करतोय? फळावर. फूल, फळ वगैरे. आणि हे गोडाऊन तयार झालेलं माल ते कुठं साठवतं? फळामध्ये. तयार झालेली ताकद धान्यामध्ये साठवतं, फुलामध्ये साठवतं. मग मला सांगा, शेतकऱ्यांनी गोडाऊन सांभाळलं पाहिजे का फॅक्टरी सांभाळली पाहिजे? फॅक्टरी. गोडाऊन जर सांभाळलं, फॅक्टरी जर गेली वायाला, मग एक गोडाऊन सांभाळून तुम्ही काय कराल? परत गोडाऊन करून भराल. ज्या वेळेस एखादी आई बाळंत होते आणि डॉक्टर प्रश्न विचारतात, पहिलंच बाळ आहे, डॉक्टर प्रश्न विचारतात की बाळ किंवा आई कोणीतरी एकच वाचल, तेव्हा काय निर्णय घेतला जातो? आई वाचवा. आणि जो म्हणतो बाळ वाचला त्याला आम्ही काय म्हणतो? बघा ना, तुम्ही विचार करा, आहे का नाही?
त्याला राक्षस म्हणतो आम्ही. बरोबर. तसं तुम्ही झाडाचं आरोग्य काय आहे, पानावर अवलंबून आहे. पान ही झाडाची फॅक्टरी आहे आणि मुळं ह्या फॅक्टरीला काय करतात, रॉ मटेरियल सप्लाय करतात. बरोबर. आणि म्हणून मुळं, पांढरी मुळं आणि पान हे सांभाळलं पाहिजे. लोक जे म्हणतात का डाळिंब शेती किंवा कुठली शेती परवडत नाही किंवा आता शेतीमध्ये पहिल्यासारखे दिवस नाही राहिले, त्याचं कारण यांनी गेल्या 20-30 वर्षामध्ये उलटी शेती केली आणि उलटी शेती केल्यावर तुम्ही नुकसानच करणार आहे. म्हणून शेतकऱ्यांना आम्ही शिकवतो की योग्य दिशेने शेती करा, उलट्या दिशेने शेती करायची बंद करा. उलट्या दिशेने शेती याच्याकरता शिकवली गेली का मग तुम्ही आजारी पडाल जास्त, तुमच्या अडचणी वाढतील आणि तुमच्या अडचणी वाढल्या तर मग आमचा धंदा वाढेल. असं आहे ते सगळं. रोज घरामध्ये तुम्हाला एक करावं लागेल, रोज एक व्हिडिओ रोज पाहावा लागेल. SCTVचा एक व्हिडिओ यूट्यूबवर रोज लावला पाहिजे. 2 पाहिले तर चांगलंच आहे, पण एक तर कमीत कमी पाहायला पाहिजे. का? त्याच्यामधून शिकायला मिळतं. तीच आपली काय गीता आहे. SCTVची गीता काय आहे? यूट्यूबरचा व्हिडिओ. आणि आपले जे लेख आहेत ते त्याचे अभंग आहे. SCTVचे जेवढे लेख आहे यूट्यूब आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येत असतात किंवा तुम्ही मागवा, तुम्हाला सगळे मिळतील. त्यातून तुमचा अभ्यास होईल. नंतर शेड्यूल आहे आपल्या, तर शेड्यूल तुम्हाला लागवडीपासून सगळं शेड्यूल मिळतं. तुम्हाला अडचणी काय येतील, तुम्ही जर काही लोक आहेत त्यांना जर विचारलं आजूबाजूला, तर काही लोक तुम्हाला आपले वैदिकचे वापरणारे लोकसुद्धा तुम्हाला उलटे पालटे सल्ले देतील. त्यांच्या सल्ल्यांच्या मागे लागायचं नाही, स्वतः प्रयोग करायचे, ऑफिसरला विचारायचं. ऑफिसरनं जर तुम्हाला समाधान नाही वाटलं तर मला थेट मेसेज करायचा व्हॉट्सअपवर. असं करा. तर मग आता म्हणजे आपल्याकडून म्हणजे SCT वैदिक कडून म्हणजे असे लोक येतात का कन्सल्ट? हो, मग आमच्या शेतावर तुम्हाला कन्सल्ट, तुमचा जो प्रश्न आहे की बाबा SCT वैदिककडनं काय बॅकअप मिळतो, सपोर्ट काय मिळतो, हो. तुमच्या जवळ आमचे ऑफिस वितरक आहेत, म्हणजे जे तुम्हाला माल देतात, बरोबर. खतं औषधं वगैरे सगळे पुरवतात. बरोबर. तर ते जे आहेत ते तुमचं मार्गदर्शन करतात. बरोबर. त्यांचे सिनियर असतात ते पण असतात बरोबर. आणि आमच्या ऑफिसरची एक टीम असते. म्हणजे 2 प्रकारे आम्ही सपोर्ट करतो. आणि ह्यानंतर यूट्यूबवरती व्हिडिओ तर रोजच असतात तुम्हाला बघायला. हो, ते असं. रोज एक व्हिडिओ तर पोस्टच होतो. आणि आतापर्यंत आपल्याकडे कमीत कमी 5 ते 6 हजार डाळिंबाचे व्हिडिओ आहेत. बरोबर. 5 ते 6 हजार. आणि प्रत्येक शेतकरी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढलेलं आहे, रेकॉर्ड ब्रेक. बरोबर. तर त्याच्यामुळे तुम्ही डाळिंबाच्या बाबतीमध्ये एकदम बिंदास राहा. आणि म्हणजे पेरू असेल, डाळिंब असेल, तुमच्याकडे जे मी तर असं म्हणेल तुम्ही एकटे करण्याच्या ऐवजी तुम्ही 4-5 जणांचा एक ग्रुप करा, जेणेकरून आपल्याला एक्सपोर्ट करता येईल. कसं असतं, एका बागेसाठी व्यापारी एक्सपोर्ट करत नाही. पण जर जास्त बागा असतील तर एक्सपोर्टरवाला लगेच येतो, कारण त्याला मोठी क्वांटिटी लागते. त्याला मालही, आणि आपला तर 0 रेसिडी आहे. तुम्ही म्हणले तसा युरोपमध्ये तुम्ही फिरून आलेले, सगळे विकता येईल आपल्याला. त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला कुठेही मार्गदर्शनाची कमतरता जाणवणार नाही. व्हिजिट पण होतील आणि ऑनलाईन फोन कॉलिंग मार्गदर्शन पण सर्व मिळेल तुम्हाला. आणि त्याची कुठली कॉस्ट नाही घेत आम्ही. तुम्ही देऊ पण नका कोणी मागितली तर. असं चालतंय. ठीक, चालतंय. आता आमच्या बाजूलाच बाग आहेत. असं वातावरण असलं लगेच संध्याकाळी फवारा. फवारा ट्रॅक्टर घेऊन जातात ते फवारे मारायला. मग त्याचं मला सांगा, एक आपल्याकडे मराठीमध्ये म्हणे, भीत्या पाठी मागे ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस कोणाच्या मागे? जे घाबरतं त्याचं. हो. आणि तो प्रत्यक्ष त्याच्यावर त्याचा परिणाम बी होतो. तुम्ही बघा, जो घाबरलेला माणूस असतो त्याच्यावर त्याचा परिणाम नाही होत का? त्या दहशतीमधून बाहेर येतो का? तुम्ही ना फॅट बसलं म्हणतो आपण. तर हे केमिकलमुळे रोगराईचं काय बसलंय त्यांना? फॅट. कारण त्यांना अनेक वेळा त्यांच्या कानात बसलेली, त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यांचं नुकसान झालं. असे बऱ्याच वेळा झालेले. मला एक सांगा, ज्या वेळेस तुम्ही निसर्गापासून, आईपासून जर बाळ तोडलं तर ते बाळ कायम संकटातच आहे ना, कायम संकट तर राहतं. बरोबर. आईपासून जर बाळ तोडलं तर ते बाळ कायम संकटात आहे. कारण त्याला ते दुधावर आहे, अजून त्याला मायेची गरज आहे, त्याला संरक्षणाची गरज आहे, त्याला दुर्बल येते आणि त्याला पोषणाची पण गरज आहे. तर त्याचा तो आईपासून बाळ म्हणजे मातीपासून जेव्हा पीक तुटतं तेव्हा ते निसर्गाच्या सर्व प्रभावांना बळी पडतं. शेतकरी जो आहे त्याचं पीक आहे, ह्या पिकाचा संपर्क याच्याशी तुटला. कोणापासून? निसर्गापासून. कारण मातीचा संपर्क तुटला. त्याच्यामुळे निसर्ग त्याला नष्ट करायचा प्रयत्न करतो. का? कारण ते निकृष्ट दर्जाचं आहे ना. मला सांगा, कमजोरीला कीड लागते की नाही? हो. बरोबर. मग ते कमजोर राहतं, कारण ते मातीपासून तयार झालेलं नाहीये, ते कृत्रिम आहे. आणि प्रत्येक कृत्रिम गोष्टीला निसर्ग संपवायचा प्रयत्न करतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणले की बाबा ते शेतकरी फवारा मारतात, ते एक तर पहिली गोष्ट त्यांना भीती लागलेली आहे, आणि दुसरी गोष्ट त्यांच्याकडे नकली माल आहे. बेंटेक्सचे म्हणले होते गंधाराचे, बेंटेक्सची काळजी घ्यावी लागते. सोन्याची काय भिजू पावसात जाऊ, उन्हात जाऊ, जाळामध्ये पडू, भीती आहे त्याला काही? पण बेंटेक्सला किती भीती आहे? लगेच पैसे पाण्यात. ही बेंटेक्सची शेती आहे सगळी, म्हणून समस्या. आता तुम्ही आता म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर फिरले तुम्ही. हो.
आता एक मिनिट तुमचं वैयक्तिक म्हणजे शरद किंग का म्हणजे आपलं हे सुपर भगवा बाबा. कधी व्हरायटीच्या बाबतीमध्ये असं प्रखरपणे बोलत नव्हतो मी कधी, परंतु शरद किंग ही नैसर्गिकपणे डेव्हलप झालेली, निसर्गाने तयार केलेली एक व्हरायटी, सिलेक्शन व्हरायटी. अच्छा हां, तिच्यामध्ये कोणाची छेडछाड नाही आहे. हां. बदलत्या काळानुसार जास्त चांगलं पोषण देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतांकडे ती तयार झाली. बरं. त्याच्यामुळे शरद किंग ही आत्ताच्या काळासाठी सर्वात सुसज्ज अशी व्हरायटी. अच्छा ओके ती बिंदास वापरा तुम्ही, चालतंय. आणि ती खात्रीशीर माणसाकडून घ्या. गुटी मिळाली तर सगळ्यात बेस्ट, आणि जर गुटी नाही मिळाली तर तुम्ही टिश्यू पण लावू शकता, काही समस्या नाही, फक्त त्याला थोडीशी काळजी घ्या. काळजी घ्यावी. आणि तुमची जर काळी जमीन असेल, जमीन कशी आहे तुमची? नाही, काळी, काळी. काळी आहे तर बेड बनवा. बेड बनवून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला तुम्हाला वेलमॅट टाकावे लागेल, आणि त्याच्यामध्ये शक्य असेल तर मुरुम मिक्स करा. अच्छा ओके आणि बाकी तर काही तुम्हाला समस्या येणारच नाही. अजून काही शंका करा, आणि काही अडचण आली तर जरूर कळवा. हां, आणि नुसतं डाळिंबाला करू नका, ऊसाला पण करा, हो नाही तेच आता आपण आपल्या भाजीपाला पण करा. पहिला तर तुम्हाला सांगेल मी, तुम्ही 1 बिघाभर भाजीपाला पिकवा, मिल्क चार्जर वापरा. मिल्क चार्जरचं खत घरच्या घरी बनवा, आणि मिल्क चार्जरचं खत जे आहे त्याच्याबद्दल मी बोललो नाही, ते गोअमृत सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते तयार करा आणि तेच तुमच्या शेतामध्ये वापरा. बाकीचं कोणाचंच खत वापरू नका. तुम्ही जर मिल्क चार्जरचं गोअमृत जर वापरलं, मिल्क चार्जर गोअमृत म्हणजे मिल्क चार्जर खाऊ घालायचं, सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड हे दाणेदार खत आहे, ते कृषी अमृत बरोबर त्या याला टाकायचे. कशाला? चाऱ्याला. आणि तो चारा वापरायचा. तुमचं खत 60 दिवसामध्ये चहा पावडर, गांडूळच गांडूळ त्याच्यामध्ये, गांडूळ खत आणायची गरज नाही. तुमचं मिल्क चार्जर दूध म्हणजे संजीवनीच आहे ते घरामध्ये, आणि तुम्हाला आरोग्य दुधामुळे आणि मातीला आरोग्य त्याच्या गो अमृतमुळे. असं करा. हां, ठीक आहे. काही अडचण आली तर मला माझा नंबर व्हॉट्सअप करा मला कधी पण. हां, चालतं ठीक आहे, थँक्यू.